या माहेश्वरी भवनाचे अध्यक्ष श्री रमेशजी तोष्णीवाल, नंतर ट्रस्टी असलेले श्री रमेश बाहेती आणि माणिक तोष्णीवाल या तिघांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. खुर्च्या पाहिजे. खुर्ची घ्या. मी पण बस बस याला हे रमेश तुम बैठो, तू बैठ रे बा. हो त्यांनी किती वेळ यायला अजून? बर इंडस्ट्री एरियाने यायचं सूत्र उचलू लागलेलं आहे. बर ठीक आहे, लोकांना बसवायचं चालेल. आपल्या विजयपूर केंद्रावर अमोल तोष्णीवाल म्हणून एक गुरुबंधू येतो. त्याचे वडील श्री रमेश तोष्णीवाल हे ह्या माहेश्वरी भवनाचे आता सध्या अध्यक्ष आहेत. आणि इथे उपस्थित असलेले रमेश बाहेती आणि माणिक तोष्णीवाल हे आता तिथं ट्रस्टी आहेत. तर रमेश आणि माणिक हे दोघे माझे बालमित्र. 5वी पासून 10वी पर्यंत आमच्या सगळ्यांचं एकत्र शिक्षण झालं. त्यानंतर आम्ही आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं. पण तसा आमचा संपर्क विजापुरात असल्यामुळे वरचेवर होत होता. फक्त हाय हॅलो एवढंच असायचं. पण जेव्हा आमच्या मॅट्रिकच्या बॅचचं 2022 साली गेट टुगेदर केलं, ते 44 वर्षानंतर भेटलो आम्ही सर्व मित्रमैत्रिणी. तर त्यावेळेला आमचा संपर्क यांच्याशी जास्ती आला, कारण विजापुरात असून हा कार्यक्रम करण्यासाठी वरचेवर मीटिंग घेणं आणि काय काय करणं हे सगळं ठरवायला, आणि त्यामुळं आमची जवळीक जास्ती वाढली. ही त्यांची आणि माझी वैयक्तिक ओळख. अजून एक म्हणजे 2012 साली विजापुरामध्ये एक संमेलन, 6वं साधना संमेलन घेण्यात आलं. ते याच माहेश्वरी भवनामध्ये घेण्यात आलं. खुर्च्या आहे जरा मागं सरको. त्या रमेश भाई अध्यक्ष पण उपस्थित झालेलेच आहेत. तर आता मी सांगत होते की 2012 साली 6वं साधना संमेलन आपण विजापुरामध्ये याच माहेश्वरी भवनामध्ये घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष सोडून 7वं साधना संमेलन घ्यायचं ठरवलं. आणि त्यावेळेला आम्ही सगळी पूर्तता केली. ह्यांच्या संपर्कात राहून गेल्या वर्षी जसं साधना संमेलन झालं तसं अजून एक करायचं हे सगळं सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांची बोलणी करून सगळ्या गोष्टींची पूर्तता केली. पण त्यावेळेला आपल्या इतर कार्यकेंद्रावरून येणारी जी लोकांची संख्या होती ती 6व्या संमेलनाला जेव्हा आले तेव्हा 750च्या घरात गेली होती. आणि त्यावेळेला आपल्याला माहेश्वरी भवनामध्ये सर्व 350 ते 400 लोकांना उतरायची व्यवस्था आणि पूर्ण संमेलनाची व्यवस्था, जेवण खाण सगळं इथं होत होतं. उरलेल्या लोकांना गुरुदत्त मंगल कार्यालयामध्ये, नंतर कालिका देवस्थानामध्ये अशा ठिकाणी आणि ओंकार मंगल कार्यालयामध्ये ह्या 3 ठिकाणी मी त्यांना उतरायची व्यवस्था केली होती. आणि तिथून रोज घेऊन येणं आणि जाणं ह्याच्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती. त्यावेळेला 750च्या पेक्षा जास्ती लोकसंख्या त्यावेळेला इथं संमेलनाला होती. त्यावेळेला लोकांनी सांगितलं की अतिशय सुंदर कार्यालयाची व्यवस्था, माईकची व्यवस्था, नंतर खाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था अतिशय सुंदर झाली. असं संमेलन आम्ही अजूनपर्यंत कुठं बघितलेलं नव्हतं. तर ही स्फूर्ती आम्ही घेऊन लगेच दुसऱ्या वर्षी संमेलन ठरवलं. पण त्यावेळेला आपल्याच गुरुबंधू भगिनींना काही वेगवेगळ्या कारणामुळं किंवा रजा न मिळण्यामुळं जी संख्या 750च्या वर होती ती 250 आणि 300च्या घरात येऊन थांबली.
मग ते 250-300 मध्ये झाली तरी कार्यक्रम करायचं हे ठरवलं होतं. पण सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी जितके लोक पाहिजे त्याच्यातून त्यांच्याकडनं आपण जी कॉन्ट्रीब्युशन घेणार होतो त्याच्यातून बाकीचा पण खर्च करायचा होता, पण ती व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळं आम्ही ते संमेलन कॅन्सल केलं. आता ते का कॅन्सल झालं, कशासाठी झालं, ह्या गोष्टी वेगळ्या. पण एक आमच्यामध्ये अशी बांधिलकी होती की ह्या माहेश्वरी भवनाच्या ट्रस्टींनी सांगितलं होतं की ठीक आहे, तुम्ही पैसा भरणा आमच्याकडे केलेला आहे, पण तुम्ही एखादं असं अजून एक संमेलन थोड्या दिवसांनी का होईना तुम्ही अरेंज करा, त्याच्यात तुम्हाला आम्ही व्यवस्था करून देऊ. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि त्याच्यानंतर असे दिवस जात होते. त्यांनी विचारणा भरपूर वेळा केली. आम्ही आज नाही उद्या करूया म्हणून ढकलत होतो. तर प्रत्येक गोष्टीची सिद्धता होण्यासाठी एक तपाची आवश्यकता असते, म्हणजे 12 वर्ष. दादानी ज्या प्रतिमा सिद्ध केल्या त्या सगळ्या सिद्धता करण्यासाठी सुद्धा प्रत्येक प्रतिमा सिद्ध करताना त्यांना 12 वर्षाचा काळ लागला. आज वर्ष 2024, 12 वर्ष पूर्ण. तर एक दिवसाचं का होईना असं संमेलन इथं व्हावं अशी आमची इच्छाही होती. पण त्याला खरा दुजोरा मिळाला ते रमेश माहिती आता गेली 1.5-2 वर्ष म्हणजे आमचं जे गेट टुगेदर झालं तेव्हापासून तो वरचेवर आमच्या बरोबर संपर्कात असतोच आहे. कार्यकेंद्रावरती पण दर गुरुवारी संध्याकाळी आरतीला हजर असतो. माणिकला जेव्हा जमतं तेव्हा तो हजर असतो. रमेशजींचा मुलगाच आमच्या कार्यकेंद्रावरती येतो. त्यामुळं हे पण आपले गुरुबंधूच. तर असं कार्यक्रमाचं आयोजन चाललं होतं की कधी करायचं काय, तेव्हा रमेश उपस्थित होता. रमेश म्हणाला काय करणार आहे, कसा कार्यक्रम आहे. मग तेव्हा ते सांगितलं की असा कार्यक्रम करणार. तर म्हणाले मग तारीख बघून मी तुला सांगतो. त्याप्रमाणे तारीख बघितली. आज 4 तारीख रिकामा होता आणि आपल्याला 4 तारीख बुधवार म्हणून योग्य होता. आणि आज विनायक चतुर्थी आहे, तर गणपतीचा पण आशीर्वाद आहे, तर आजच्या दिवशी करावं असं ठरलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की 4 तारखेला कार्यालय फ्री आहे, तर तुम्ही कार्यक्रम करू शकता. तर त्यांच्या सहकार्यामुळे आणि आपण सर्वांच्या उपस्थितीमुळे आजचा हा कार्यक्रम संपन्न होणारच आहे. तर ह्या सगळ्यांना मी इथं आमंत्रित अशासाठी केलं की ह्यांच्याकडून आपल्याला वरचेवर संमेलनासाठी ही जागा मिळावी आणि ते आपल्याला द्यायला तयार आहेतच, ते नाही म्हणणारच नाही. पण त्याशिवाय अजूनही जास्ती संख्येनं आपल्याला कार्यक्रम करताना आपण सर्वांनी जास्त संख्येने उपस्थित राहू, तेव्हा आपल्याला काहीतरी करायला जास्त वाव मिळेल अशी तुम्हा सर्वांना विनंती करतोच आहे की तुम्ही सर्वांना सांगा. आणि आज इथं हे सर्वजण उपस्थित आहेत, तर शशिकाकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. लवकरात लवकर मोठं संमेलन घ्या आणि आम्हाला ऋणमुक्त करा. आमच्या अध्यक्षाने केल्यानंतर आमची काय गरज नाही, आमचं काही नाही. आता नमस्कार. तुमचा हात आमच्या डोक्यावर अजून काय नको आम्हाला. आधीच आता एक रमेश भाईतीने सांगितलंय की लवकरात लवकर तुम्ही एक मोठं संमेलन करा आणि तुमच्या सर्वांच्या ऋणातून आम्हाला मुक्तता द्या. का असं सांगितलं तर त्यावेळेला आम्ही पैसा भरणा केला होता, पण एकदा डोनेशन म्हणून जमा झालं किंवा जो काही त्यांचे रूल्स आहेत त्याप्रमाणे एकदा घेतलेले पैसे ते परत द्यायचे नाही. पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की तुम्ही कधीही एक कार्यक्रम करा, त्याच्यासाठी आपण व्यवस्था करू. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की तुमचं ऋण आमच्यावरती भरपूर आहे. ते आमचं ऋण फक्त पैशाचं नव्हे तर बाबादादांच्या आशीर्वादाचं आहे, ही त्यांच्या प्रेमाचं आहे. तर म्हणून आपण आता ह्या येणाऱ्या गणेश चतुर्थीनंतर होणाऱ्या पक्ष पंधरवड्यामध्ये एखादं संमेलन करावं आणि नवीन कार्यकेंद्राचं पण लोकांना खूप यायची इच्छा फार आहे. तर त्याचं एक विचारपूर्वक आयोजन करून एक संमेलन घेणार आहोत. आजच इथं तुमच्या सर्वांपुढे सांगतोय की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क साधून त्या संमेलनाची तारीख आम्ही कळवू. ते 1-2-3 महिन्यामध्ये त्याची एक मीटिंग घेऊन त्याच्यावरती विचार करून ते संमेलन ठरवू आणि ते ह्याच ठिकाणी आपण करूया. आणि ह्या सर्वांनी आपल्याला सहकार्य दिलं त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद.
बोल जय श्री कृष्ण साईराम. 12 वर्षामागे जे साई संमेलन इथं आपल्या कार्यालयात झालं होतं ते जे दिवा लावलेला आहे आजपर्यंत तो दिवा उजेड करत आहे आम्हाला सर्वांना. आणि इथे एक विशेषता म्हणजे काय आहे तर समजा तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलंही काम करायला आहे ते जे तुम्ही काम करायला आलेलं आहे ते 1 रुपया होणार नाही. तुम्ही 1 रुपयाने 1.25 रुपयाचं काम होणार आहे. कुठलंही काम घ्या तुम्ही आपल्या ज्या तयारी काम केले त्याच्यापेक्षा सगळं सवया काम होत आहे. आणि हेच आम्ही प्रार्थना करतो की जे जो दिवा आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आम्हाला वरच्यावर तुम्ही घ्या. आम्हाला त्याच्यामुळे मोठं फायदा आहे आणि आम्हाला तुम्ही मस्त करा जायचं मन होते बाहेर. हे जे 12 वर्षामध्ये दिवा लावलेला आहे त्याचा उजेड अजूनही आहे आणि अजूनही आपला दिवा लावा आज तो विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप चांगला आपण प्रार्थना करतो की आपला मोठा सण आहे ज्यामध्ये पुढचे 12 वर्ष आमचे आरामात जातील. रमेश काय सांगणार काय? सांग की तू सांगितलं जास्त बरं. तू सांगणार जास्त हो बोलणार. जसं आता माणिकने परत ते सांगितलेलं आहे. फक्त मला एक प्रसंग सांगायचं असं वाटतोय. मागच्या 2-3 वर्षापासून दुर्दैवाने जसं विश्वासने भरपूर सांगितलं की आपल्या हिंदू समाजामध्ये काय कमतरता आहे आणि बाकीच्या समाजामध्ये काय विशेषता आहे त्यांनी सांगितलं. जसं मुस्लिम लोक आणि ख्रिश्चन लोक वाढत एकत्र भेटतात तशी कमतरता आपल्या समाजात आहे आणि त्याच्यामुळे आता एक प्रकारचं हे वाढलेलं म्हणजे स्वार्थीपणा किंवा ह्याच्यामुळे समाजाचा विचार करण्याचा सुद्धा आपसी मतभेदामुळे समाज फार मोठं नुकसान झालं आहे. तसा प्रसंग आपल्या इथे घडलेला होता. एक कोर्ट मॅटर झाला होता आणि ही संस्था आमची जवळजवळ 1.5 वर्ष तहसीलदारच्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तहसीलदारकडे होती. तर मी विश्वासकडे गेलो. 2 वर्षापूर्वी सांगितलं बाबा अशी समस्या आहे तुम्हाला मार्गदर्शन कर. तर त्यांनी आम्हाला भरपूर उपाय सांगितले आणि ते आम्ही व्यवस्थित केले आणि त्याच कृपा आशीर्वादाने आणि संस्थापनाचा आम्हाला सुख मिळालेली आहे. आणि आज आम्हाला सुदैवाने आज तुमचं हे कार्यक्रम करायला अवकाश मिळालेला आहे. तर त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद. आणि पुढे असेच कार्यक्रम राहू द्या. त्यामुळे आमची समाजाची किंवा ह्या वास्तूची विचार होत राहील. मगाशी सांगितलं की एका माणसाने हे साधना करणं 50 माणसाचं जरी सांगितलेलं आहे तर साधना वारंवार इथं राहत आहे आणि आम्हाला आणि आपल्या समाजाला हिंदू धर्माला सगळ्यांचा फायदा हो अशी अपेक्षा करत. धन्यवाद. गिरीश बोलू. आता महत्वाचा विषय ह्याच्यानंतर आरती झाल्यावरती भोजन व्यवस्था आहेच. तर भोजन कसं केलं हे आपण नंतर सांगणार आहोत. पण ऍटलिस्ट त्याला एकदा फुल देऊन त्याचा गौरव करावा म्हणून त्याला मी आमंत्रित करतोय. गिरीश कुलकर्णी. बोलो. सांगतो 5-6 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं सबोरी ठेवा. कोर्टाचा निर्णय झाला पण आदेश येत नव्हता. होय होय. गिरीश कुलकर्णी. बढिया. परवाई काल यांच्याकडे एक गुरु महाराज आले होते. झांडिया मठचे घनश्यामाचार्य काल त्यांच्या इथं आपण इतरत्र बघतो. आज सकाळी गेले ना. लग्न समारंभ असो किंवा आणि कुठले कार्यक्रम असो त्या समारंभासाठी जेव्हा आपण कार्यालय बुक करतो त्यावेळेला आपल्याला अशाच पद्धतीने पाहिजे अशीच सगळी सेवा पाहिजे म्हणून आपण जरा काटेकोरपणे त्याची व्यवस्था होती की नाही विचारतो कार्यालयात. पण
गुरुमार्गातील कार्य हे करण्याच्या दृष्टीने जेव्हा कार्यालय बुक करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होईलच ह्याची गॅरंटी तेव्हाही नसते आणि आताही नसते, पण आपण गृहीत धरतो की हे सगळं व्यवस्थित होईल. आता तुम्हाला कालचंच उदाहरण देतो. काल आम्ही संध्याकाळी 5 वाजता आपली काका आम्ही 10-15 सेवक सगळेजण इथं गिरीश आम्ही इथं आलो होतो तयारी करायला. रमेश भायते पण त्यावेळेला आमच्याबरोबर होता. तर त्यावेळेला इथं अगोदर एक कार्यक्रम होऊन गेला होता. गिरीश कुलकर्णी हा केटर, ह्याच्याकडे ही व्यवस्था दिलेली आहे जेवणाची. जेवण चांगलं केलेलंच असतंय हे गृहीत धरूनच त्याला दिलेलं आहे. तर त्याला एक फुल काकांच्याकडनं द्यावं अशी. तर काल आम्ही रमेश माहिती पण आमच्यावर होता. संध्याकाळी 5-5:30 ला आम्ही 6 वाजता आलो. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमचं काम चालू होतं, सगळे तयारी करायची. रमेश पण आमच्याबरोबर इथं 10 वाजेपर्यंत होता. पण त्याला एकसारखं चेन पडत नव्हती. पण कार्यालय ज्या पद्धतीने आपण स्वच्छ करून दरवेळेला देतो तसं ह्या वेळेला नाही होत. का झालं नाही? तर त्यांनी आता मगाशी दिलं की सरकारच्या ताब्यात होती 1.5 वर्ष आणि सरकारी कार्य म्हणजे कसं असतं आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. त्यामुळे इथल्या वर्कर्सना पण त्याचा जरा इफेक्ट होतो, काम करायला कंटाळा करणं वगैरे. पण त्यांनी एका माणसाला मुद्दाम फोन करून बोलवून घेऊन हॉल अगदी पुसून पाण्याने स्वच्छ करून घेतला तर चिकट झाला होता. पण तो मुद्दाम साबणाचं पाणी करून सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेईपर्यंत तो समाधानी नव्हता. तर त्यांनी ते सगळं करून घेतल्यानंतर मग आम्ही बाकी पूजेची तयारी केली होती. मग सगळा हॉल आम्ही स्वच्छ करून देतो, मग तुम्ही आपण सतरंजी घालूया. ते 1.5 तास मला गॅप द्या. त्याप्रमाणे 9:30 पर्यंत थांबलो आणि 9:30 पर्यंत सगळं झाल्यावरती आम्ही सतरंजी वगैरे घालून मग सगळी तयारी करून खुर्च्या लावूनच आम्ही घरी गेलो. म्हणजे हे काम करताना सहकार्याची अपेक्षा पण ठेवत नाही, तेव्हा सगळ्यांचं सहकार्य मिळतं. जेव्हा अपेक्षा ठेवतो तेव्हा काम होत नाही. तर सहकार्याची अपेक्षा मनात ठेवावी. दादांनी सांगितलेलं आहे की अपेक्षा ठेवू नका, कारण जे काही दुःख निर्माण होतं ते अपेक्षेनंच. म्हणून अपेक्षा ठेवायची नाही. आम्ही अपेक्षा ठेवली नाही, पण सगळं काम व्यवस्थित झालं. तर पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಅಂದರೆ ಗುರು ಪರಂಪರೆ ಮತ್ತು ಗುರು ಶಿಷ್ಯ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಂದರೆ ದಾದಾ ಮತ್ತು ಕಾಕಾವ್ರ ನಡುವಿನ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂಬಂಧ, ದಾದವ್ರ ಮತ್ತು ಕಾಕಾವ್ರ ನಡುವಿನ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂಬಂಧ, ಹಾಗೆ ಬಾಬಾ ಮತ್ತು ಕಾಕಾವ್ರ ನಡುವಿನ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂಬಂಧ. ಈ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂಬಂಧ ಇವರಿಬ್ಬರನ್ನ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ಒಂದು 60 ಜನ ಸಾಧಕರು ಕಾಕಾವರಲ್ಲೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಾದಾಕ ಮತ್ತು ಬಾಬಾನ ಕಾಕಾವರನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಕಾ ಇವತ್ತು ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತು ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ 24x7 ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಸೇವಕರು ಯಾವತ್ತೂ ಇವ್ರ ಜೊತೆನೇ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ ಒಂದು ಮಾತಿಗೆ. ಅದರ ಈ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಏನಾದರೂ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಾತುಗಳಲ್ಲ, ಅದರ ಅದಕ್ಕಿಂತ ಮಿಕ್ಕಿದ್ದು ಆತ್ಮೀಯ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಕಾಕಾ ಮತ್ತು ಈ ಸೇವಕರ ನಡುವೆ ಇವತ್ತು ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದೇ ಗುರು ಶಿಷ್ಯರ ಸಂಬಂಧ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಕಾ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಈ ಸಾಧನವನ್ನು ಬಿಡುತ್ತಿಲ್ಲ, ನಾವು ಕೂಡ ಇವತ್ತು ಇರ್ತಿಲ್ಲ, ಈ ಸಾಧ್ಯ ಮುಖಾಂತರ ನಿಜವಾಗಿ ಹೇಳು ದುಃಖ ಅಂದ್ರೆ ಆನಂದ ಭಾಷೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗುರುಗಳು ಇವರು ಕಾಕವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ನಾರಾಯಣ ನಮಸ್ತೆ ಏನಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಫಸ್ಟಿಗೆ ಹೋದಾಗ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಿದ್ದೆ, ನಾನು ಹಂಗ ಹಿಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ಅವರಂದ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಬಿಡು, ಒಂದೇ ಸಾಧನೆ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಏನಂದ್ರೆ ಬರೀ ಅದರಾಗೆ ನೋಡೋದೇ. ಇವಾಗ ನ್ಯೂಸ್ ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಏನೆಲ್ಲ ಸಿಗ್ಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ಸಿಕ್ತು, ಎಲ್ಲ ಸಿಕ್ತು. ಕರೆಯನ್ನು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಈಗ ಜನ್ಮಕ್ಕೆ ಏನು ಬಂದೀವಿ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಗುರುಗಳ ಮೇಲೆ ಸಿಕ್ತಂದ್ರೆ ನನಗೊಂದೆರಡು
ಗುರುವಿನ ಅನ್ಯ ದೈವತ ನಾಹಿ ಪೂಜನೋ ಕಲ್ಪಿತ ಪೂಜನೋ ಹಾಡಲ್ರಿ ಆ ಗುರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಅದರ ಭಾವ ಯಾವತ್ತೂ ನನಗಿರ್ತದೆ. ನಾವು ಪ್ರಿಯ ನಿಷ್ಠೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಗುರು ಚೈತನ್ಯ ಸ್ವರೂಪನ ಜೊತೆ ಇದ್ದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣ ನನಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿ, ಇಷ್ಟು ಬಿಟ್ಟರೆ ಏನಿಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ನುಡಿ ಕಾಕೋರ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾವು ಇರ್ತಿಲ್ಲ. ಕಾಕೋರ್ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನು ಭಾವನೆ, ಶಿಷ್ಯರಲ್ಲಿ ಏನು ಭಾವನೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಿಂದಿಯ ಒಂದು ನುಡಿ ಅದ. तुम्हें क्या बताऊं, तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तुम ही आसरा हो, तुम ही आसरा हो, हमें और जीने की चाहत न होती अगर तुम ना होते, अगर आप ना होते, जय श्री देवी, जय श्री देवी. आता सर्वात शेवटचं आभार प्रदर्शन आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर रीतीने माईकची व्यवस्था करून दिलेले श्री रोहन यांचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय चांगला संपन्न झाला. त्यानंतर आपल्या ह्या कार्यक्रमाला कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तासगाव, कराड, हुबळी, बागलकोट, मुधोळ आणि गुलबर्गा आणि कवठेमहांकाळ अशा विविध भागातून आलेले गुरुबंधू भगिनी, तुम्हा सर्वांचे आभार. त्याचबरोबर विजापुरातील सर्व केंद्रावरील गुरुबंधू भगिनी, आपल्या सर्वांचे आभार. तुम्ही आपल्या दैनंदिन कार्यामध्ये वेळात वेळ काढून या कार्यात उपस्थित राहिला, त्यावर पुन्हा एकदा आभार. आणि आता जेवणाचं ची व्यवस्था सर्व झालेली आहे, तर सर्वांनी भोजनास चलावं अशी मी विनंती करतो. आणि त्याचबरोबर कार्यक्रम संपन्न होतोय. सकाळी क्रीडा